श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर उद्या दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे स्वामी भक्तांसाठी सोहळाच. तर हा दिवस म्हणजे भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मा यांच्या एकत्र अवतार घेण्याचा दिवस म्हणजे दत्त जयंती. तर हा फक्त उत्सव नव्हे, तर हा आहे ज्ञान, शक्ती आणि कृपेचा संगम. या दिवशी केलेले दान, प्रार्थना मनोकामना पूर्ण करणारी व अडथळे दूर करणारी अशी मानली जाते. तर हा उत्सव गुरुचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी शक्य असल्यास एकादशी सारखा उपवास करावा. सकाळी स्नान करून पांढरी किंवा पिवळे वस्त्रे धारण करून सर्वप्रथम नित्यसेवेमधील पितृसूक्ते याचं पठण करावं. नंतर पठण झाल्यानंतर हातपाय धुवून नंतर देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम गुरु दत्तात्रय नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा नामजप करावा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न, फळे किंवा पाणी दान करावे. तसेच वडाच्या झाडाला पाणी घालून 11 प्रदक्षिणा कराव्या. तसेच संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देवघरात, उंबरठ्यावर, तुळशी आणि वडाच्या झाडाजवळ लावावा व गुरु दत्तात्रयांना प्रार्थना करावी की आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान लावो आणि तुमच्या कृपेचा आशीर्वाद सदा आमच्या जवळ राहो. तसेच स्वामीच्या केंद्रात जाऊन स्वामींना खडीसाखर व नारळ अर्पण करावे व त्यांना प्रार्थना करावी, मनातली इच्छा बोलावी. स्वामी आपली इच्छा नक्कीच पुरी करतील. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.